नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अधिराज हा पाहुणीजवळ येतो तेव्हा पाहुणी त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की काय झालं, तू असा का बघत आहेस? तेव्हा तो म्हणतो की मला 1 मिनिट तुझा जरा मोबाईल दे. त्याच वेळेला ती म्हणते की मोबाईल कशाला? तेव्हा मग तो म्हणतो की मला सांग, रातच्याला माझा मोबाईल कोणी बंद करून ठेवला होता? तेव्हा ती म्हणते की अरे, मी मोबाईल कशाला बंद करू, मला खरंच कळत नाही. तेव्हा तो म्हणतो की असं नाही, मला खरं खरं सांग. आता तो तिचा हात धरतो आणि त्याच्यामुळे पाहुणीला खूपच वाईट वाटतं. ती म्हणते की अरे राज, असं काय करायला आहेस तू? तेव्हा तो म्हणतो की मला सांग खरं खरं नेमकं काय झालं आहे ते. तेव्हा ती हात सोड सोड असं ओरडायला लागते आणि राज तुझं काय चाललंय असं ती म्हणते. तितक्यात सावरी येते आणि म्हणते की दाद्या, अरे काय करायला आहेस तू? तुमचा आवाज तिथं बाहेरपर्यंत आला, काय झालं आहे तुला आणि तू नेमका का चिडला आहेस? तेव्हा मग तो म्हणतो की हिला खरं खरं सांगायला सांग की हिने रात्री माझा मोबाईल बंद केला होता की नाही. तेव्हा ती गप्प बसते आणि मग आता सावरीला तो सांगतो की एक काम कर, आतमध्ये जा आणि पाहुणीचा फोन घेऊन ये, मला तिचा फोन बघून दे. असं म्हणून आता ती फोन आल्याला जाते आणि मात्र पाहुणी गडबडते. आता तिच्या चेहऱ्यावर टेन्शन येऊ लागतं. ती विचार करते की काय झालं, आता नेमकं मी काय करू? तर इथे आता नित्या ही राजमाला म्हणत असते की कशाला रडतेस, तू रडू नकोस. तेव्हा ती म्हणते की नाही गं, मी तुला धक्का दिला, तुला जास्त लागलं तर नाही ना? त्याच वेळेला नित्या म्हणायला लागते की अगं, आता या सगळ्याचा विचार तू नाही करायला पाहिजे, अजिबात या सगळ्याचा विचार करू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, शालिनीला पटलं पाहिजे की तू तिच्या गटामध्ये आहेस आणि जर तू माझ्याबद्दलच काळजी करत राहिलीस आणि असं इमोशनल होत राहिलीस तर शालिनीला कळेल की हे सगळं आपण करतोय ते फक्त एक नाटक आहे. आता राजमाला रडताना पाहून लवली म्हणतो की पण मी काय म्हणतोय नित्या मॅडम, राजमाला उगीचच कशाला त्या शालिनीच्या गड्ड्यात ढकलायचं नाही, म्हणजे ती किती डेंजर बाई आहे आपल्याला माहीत आहे ना, म्हणूनच उगीच कशाला तिला विषाची परीक्षा घेऊ द्यायची. तेव्हा नित्या आता त्याला म्हणते की अरे, मी तर तिला स्वतःहून बोलले नाही आहे, तिने हा स्वतःच निर्णय घेतला आहे, मग आपण हे सगळं कंटिन्यूच करायला हवं. तेव्हा आता अधिराज पाहुणीच्या फोनची वाट बघत असतो आणि सावरी फोन घेऊन येते. त्याच वेळेला आता पाहुणी तो फोन स्वतःच घ्यायला बघत असते, त्या फोनकडे हात लावते. त्याच वेळेला अधिराज म्हणतो की सोड तो फोन, मला बघून दे. आणि असं म्हणून आता तो फोन बघायला लागतो. पाहुणीच्या मनामध्ये आता भीती निर्माण झालेली असते. अधिराज तो फोन बघत असतो आणि त्याचं पूर्णपणे लक्ष पाहुणीकडे असतं, पाहुणीच्या हावभावांकडे असतं. तेव्हा मग आता अधिराजला ती म्हणते की काय झालं राज, माझ्या फोनमध्ये तुला काय सापडलं आहे? त्याच वेळेला आता फ्लॅशबॅकमध्येच तिला आठवतं की शालिनीने तिला सांगितलेलं असतं की आता तू फोन केल्यानंतर आणि अधिराजच्या फोनमधला मेसेज दोन्हीही डिलीट केले पाहिजेत. एकतर अधिराजचा मेसेज, त्यानंतर मग तू मला जो कॉल लॉग आहे तो सगळा डिलीट करून टाक. तेव्हा ती म्हणते की हो, ती काळजी तुम्ही करू नका. आणि ते झाल्यानंतर मालकीनबाईंच्या नावाने जेव्हा केव्हा फोन आला आहे ते सगळं ती डिलीट करून टाकते. आणि अधिराज आता म्हणतो की नाही, हिच्या फोनमध्ये काहीच नाही. तेव्हा ती मात्र रागाने त्याच्याकडे बघू लागते आणि तेव्हा ती म्हणते की मी तुला सांगितलं होतं की माझ्या फोनमध्ये काहीच नाही आहे, उगा तू माझ्यावर संशय घ्यायला लागलेला होता. तेव्हा अधिराज तिला तिचा फोन देत म्हणतो की हे घे, माझं चुकलं. तेव्हा ती म्हणते की मी कळत नाही मला अधिराज, तू माझ्या संग असं का वागायला आहे? अरे मी काय केलं आहे तुझं? तू माझ्याबरोबर असं का वागतो ना, का चिडतो माझ्यावर, मला तेच कळना झालं आहे. मध्ये मध्येच तुला काय होतं ना, नेमकं कसलं वारं भरतं तेच मला कळत नाही. असं म्हणून ती तिथून निघून जाते. आणि त्याच वेळेला आता अधिराज त्या सगळ्या गोष्टींमध्ये हरवलेला असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे शालिनी विचार करत असते की मला आता या राजमाबद्दल काहीतरी बघितलं पाहिजे. नक्की ही राजमा नाटक करते की ती नित्याच्या खरंच विरोधात आहे, हे सगळं आपल्याला क्रॉस चेक केलं पाहिजे, त्याशिवाय मात्र काही खरं नाही. त्याच वेळेला मग आता शालिनी म्हणते की नको, काहीतरी केलं पाहिजे आणि या मुलीची टेस्ट तर घेतलीच पाहिजे, असा विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. त्याच वेळेला आता नित्या ही कशी चेकमेट करायची याचा विचार शालिनी करत असते आणि म्हणते की नित्या, आता काही झालं तरी जर राजमा तुझ्या विरोधात असली तर तुझा शेवट झालाच म्हणून समजायचा. त्याच वेळेला आता समोरून राजमा येते. राजमाला पाहिल्यावर शालिनी म्हणते की अगं राजमा, ये, काय झालं? तेव्हा ती म्हणते की मालकीनबाई, लाईट गेलेत ना, मी तिथे बाहेर विचारून आले आणि मला कळलं की लाईट आहेत, त्या थोड्याच वेळात येणार आहेत, म्हणून काळजी करू नका, थोड्या वेळात लाईट येतील, असं म्हणून ती निघून जात असते. त्याच वेळेला ती म्हणते की अगं राजमा, ये इथे बस, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा राजमा जराशी घाबरते आणि तिथेच बसते. राजमा म्हणते की काय झालं मालकीनबाई? तेव्हा ती म्हणते की अगं, मला वाईट वाटतं हे बघून की ती नित्या तुझ्यावर संशय घेते. तुझ्यासारखी इतकी गुणी आणि चांगली मैत्रीण तिला मिळाली, पण त्याला तिचं काहीच
अधिकार नाही, कारण ती तुझ्यावर खूप खोटा आळ घेते, कारण ती तेवढीच कमनशिबी आहे, तुला ती ओळखू शकली नाही. तेव्हा मग आता राजमा म्हणते की नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला मालकीनबाई? ती म्हणते की हे बघ, तुझ्याबरोबर ती खूप चुकीचं वागली, याचा सूड तर तुला घ्यायचा असेलच ना? तेव्हा ती म्हणते की हो. मग आता शालिनी म्हणते की तिला हे कळलं पाहिजे की जर आपण आपल्या आवडत्या व्यक्तीवर संशय घेतला तर त्याचा किती त्रास होतो, आणि मग ती व्यक्ती आपल्यापासून दुरावली तर त्याचा किती त्रास होतो. जो त्रास तुला झाला आहे नित्याच्या बाबतीत, आता तोच त्रास आपल्याला नित्याला द्यायचा आहे. आता राजमा म्हणते की म्हणजे? तेव्हा ती म्हणते की तिचा सगळ्यात जवळचा माणूस म्हणते अधिराज. या सगळ्यामध्ये नित्याचा सूड घेण्यासाठी आपल्याला अधिराजचा बळी द्यावा लागेल. तेव्हा मात्र राजमा खूपच घाबरते. ते म्हणते की काय? त्या अधिराजचा बळी कशाला? नको नको, अहो तो खरंच खूप चांगला मुलगा आहे. तेव्हा ती म्हणते की असू देत, त्यात काय. तेव्हा मग आता शालिनी म्हणते की बरं घाबरू नकोस, तिचा नाही पण आपण या नित्याचा तर बळी देऊच शकतो ना. मी आता जे सांगते ते कर. तेव्हा आता इथे शालिनी तिला म्हणते की हे बघ सत्य आहे, लाईट्स पण आलेले असतात. आता शालिनी तिला म्हणते की हे बघ, हा ज्यूस आहे ना तो ने आणि त्या नित्याला द्यायचा आहे. तेव्हा मग ती म्हणते की कसला ज्यूस आहे हा, काय आहे याच्यात? ती म्हणते की तुला कशाला हवत नसत्या भानगडी, त्यात काहीतरी मी मिक्स केलं असेलच ना. तू एक काम कर, तू हा ज्यूसचा ग्लास घे आणि जाऊन तो ग्लास तू आता त्या नित्याला पाज. तेव्हा मग आता नित्या कशी मरेल याचा विचार तू करू नकोस. नित्या हे पिल आणि उद्या सकाळी उठणारच नाही. तेव्हा मात्र राजमा खूपच घाबरते आणि तिला नित्याचं वाक्य आठवतं. ती म्हणते की जरी शालिनीने तुला माझा जीव घ्यायला सांगितला तरीही तुला काही फरक नाही पडला पाहिजे. तिला वाटलं पाहिजे की तू तुझ्याच गटामध्ये आहेस म्हणून, तू माझ्याबद्दल खोटं वागतेस हे तिला वाटलं पाहिजे. तेव्हा मग आता शालिनी म्हणते की का गं, काय झालं, तू कसला विचार करत आहेस? त्याच वेळेला राजमा म्हणते की हो चालेल, तुम्ही म्हणताय ना तसंच होईल सगळं. आणि त्यानंतर मग आता इथे नित्या ही विचार करायला लागते की नेमकं आतमध्ये काय सुरू असेल. तर इथे राजमा ही घाबरते आणि म्हणते मी काय करू, माझ्या आईचा जीव खूपच धोक्यात आहे. आता राजमा तिच्याकडे बघत राहते आणि शालिनी तिला म्हणते की काय गं, काय झालं, कसला विचार करतेस तू? नाही म्हणजे तू घाबरलीस की काय, किंवा नित्याचा सूड तुला घ्यायचा नाही आहे का? तेव्हा आता राजमा म्हणते की हो, मला सूड घ्यायचाच आहे. मग आता शालिनी म्हणते की जास्त विचार करू नकोस. राजमा म्हणते पण काय आहे काय याच्यात? तेव्हा ती म्हणते की तू नको विचार करूस त्याचा, तू आता घेऊन जा आणि एकदाचं तिला पाज. राजमा म्हणते की मी तर माझ्या हाताने पिणार का? तेव्हा शालिनी म्हणते की काहीतरी कर, हातापाया पड, तिला सांग तुझी चूक झाली आणि मग तिला हा ज्यूस पाज, जरा डोकं लाव. तेव्हा राजमा आतमध्ये जाते आणि शालिनी तिच्याकडे बघतच असते आणि लक्ष देऊन असते. त्याच वेळेला आता इथे राजमा तिला ज्यूस घेऊन येते. तेव्हा नित्या तिच्याशी नॉर्मल बोलायला सुरुवात करत असतानाच ती बाहेरून खुणवते की बाहेर शालिनी आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की या ज्यूसमध्ये काहीतरी मिक्स केलेलं आहे असे वाटते. तेव्हा नित्याला ती खुणावते की तू खोटं खोटं पिण्याचं नाटक कर. आणि त्यानंतर मग आता इथे राजमा तो ज्यूस तिला देत असतानाच नित्या तिला म्हणते की काळजी करू नकोस, काहीच होणार नाही असं ती खुणावून सांगते आणि मेसेज दाखवते, मला काही झालं तर अधिराजला बोलव आणि शालिनी समोर आपलं नातं उघड होऊ देऊ नकोस, असं ती मेसेजवर बघते. नित्याला तो ज्यूसचा ग्लास देते आणि तो ग्लास घेत असताना आता नित्या डोळे बंद करते, देवीचं नाव घेते आणि इथे तिला राजमा पिऊ नको असं सांगत असते. मात्र ती म्हणते की झालं, मी आता पित आहे, तुझं समाधान झालं असेल तर हो, बाजूला हो. ती म्हणते की नाही, मी इथेच राहणार आहे उभी, जोपर्यंत तू पित नाही तोपर्यंत हा ज्यूसचा ग्लास मला घेऊन जायचा आहे धुण्यासाठी. तेव्हा मग आता नित्या म्हणते की ठीक आहे, बस माझ्या डोक्यावर, मी पिऊन देते. आणि त्यानंतर मग आता नित्या तो ग्लास प्यायला सुरुवात करते. शालिनीचा मात्र आता नित्यावर विश्वास बसत चाललेला असतो की ती ज्यूस पित आहे. नंतर नित्या तो पूर्ण ग्लास पूर्ण संपवून टाकते आणि तो ग्लास तिच्या ताटात पुन्हा ठेवते आणि नंतर तिला चक्कर आल्यासारखे होऊ लागते. राजमाच्या तोंडून आई निघणार तेवढ्यातच ती स्वतःला सावरून घेते आणि म्हणते की अगं नित्या, काय झालं तुला, काय झालं, असं म्हणून नित्या आता चक्कर येऊन तिथेच पडते आणि लगेच मालकीनबाई असा आवाज शालिनीला ती देते. शालिनी धावत धावत येते आणि म्हणते की थांब थांब राजमा, चिल, काहीही घाबरण्याची गरज नाही. या ज्यूसमध्ये मी फक्त झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या, फक्त आता ती काही उठणार नाही, उद्या सकाळी उठेल, काळजी करू नकोस. आणि हो, मला फक्त तुझी परीक्षा घ्यायची होती, यामध्ये मी काहीच वेगळं मिक्स केले नाही. मला फक्त परीक्षा घ्यायची होती, ती मी घेतली आणि या परीक्षेमध्ये तू पास झालेली आहे, शाबास बच्चा, असं ती तिला म्हणते आणि ती फायनली विश्वास संपादन करते. तर इथे देवी आईचा उदो उदो म्हणत जयदीपच्या घरी देवीची पूजा होते आणि सगळेजण आता आरती घेत असतात. माई वगैरे सगळेजण आरती घेतात आणि त्यानंतर आता सगळेजण देवीला हात जोडतात. त्याच वेळेला इथे
पाहुणीच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी निर्माण झालेलं असतं. हे जण बाजूला जात असताना पाहुणी त्यांना थांबवते आणि म्हणते की तात्या आणि आई 1 मिनिट जरा थांबा, मला जरा काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. तेव्हा तात्या म्हणतात की काय गं पुरी, काय झालं? तेव्हा ती म्हणते की मला तर वाटतंय पुन्हा आता लग्नाचा विषय आपण काढला पाहिजे, पुन्हा एकदा मुहूर्त बघितले पाहिजे. त्याच वेळेला आता सावरी तिच्याकडे बघतच राहते आणि मग तात्या म्हणतात की थांब, आपल्याला इतक्यात घाई करून चालणार नाही, कारण मागच्या वेळेला बघितलं ना आपण काय केलं आणि किती घाईने सगळं झालं. तेव्हा आता पाहुणे म्हणते की देवीकडे हात जोडून आता पुन्हा आपण या कार्याला सुरुवात करूया. काय आहे ना, मला या लग्नासाठी भरपूर दिवस थांबण्यात रिस्क वाटत आहे, म्हणून आपण जास्त दिवस थांबायला नको. त्याच वेळेला मग आता हे सगळं घडत असताना तात्या म्हणतात की हे बघा, मागच्या वेळेचं आपल्याला समद्यांना ध्यानात आहे, काय झालंय औंधा जरा सगळं व्यवस्थित विचार करून केलं पाहिजे, त्याशिवाय काही खरं नाही. तेव्हा मग आता लगेच ती म्हणायला लागते की कसं आहे ना, आपण जितका उशीर करू तितका जास्त उशीर होईल. नंतर तात्या म्हणतात की थांब, मी मुहूर्त बघतो. आणि इथे नित्याचे डोके दुखत असते. नित्याला लवली डोके दुखायची म्हणजे डोकं थांबण्याची गोळी देतो आणि म्हणतो की याने तुम्हाला लगेच बरं वाटेल, पिऊन घ्या. तेव्हा ती गोळी खाऊन घेते आणि मग नंतर आता राजमा रडत असते. राजमाला नित्य म्हणते की थांब, तू शांत हो, अजिबात आता काहीही विचार करू नकोस. तू तुझे जे काम केले आहेस ना ते अगदी योग्य केले आहेस आणि तिचा विश्वास तू संपादन केल्यास ही खूप मोठी गोष्ट झाली. तितक्यात आता माई धावत येते. माई आल्याबरोबर लवली म्हणतो की अगं तू का आलीस इथे, मी आलो असतो ना तिथे. ते म्हणते की चालत काय धावत पळत यायला पाहिजे होते मी, पण नाही जमलं. तेव्हा अशीच बातमी आहे असं म्हटल्यावर नित्या म्हणते की काय झालं आहे माई. तेव्हा माई सांगते की अगं तिथं त्या जयदीपच्या म्हणजेच अधिराजच्या आणि पाहुणीच्या लग्नाची बोलणी सुरू केली आहेत, गुरुजींना पण बोलावले. गुरुजी म्हणतात की अगदी जवळचा मुहूर्त म्हणजे अगदी 4 दिवसांवरती हा मुहूर्त आलेला आहे आणि 4 दिवसात हे लग्न उरकावं लागेल. आता असं म्हटल्यावर सगळ्यांना धक्का बसतो आणि इथे नित्या म्हणते की पाहुणीनेच घाई केली असणार, मला माहीत आहे तिलाच घाई आहे लग्नाची, पण काही करून हे लग्न आता लांब केलं पाहिजे आणि हे लग्न कायमचा लग्नाचा विषय बंदच झाला पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. पुढच्या भागामध्ये अधिराज नित्याला म्हणतो की तुम्ही बघा, हे नातं जे 7 वर्षाचं तुम्ही म्हणताय ना, ते 7 जन्माचं नातं मी असंच तोडून टाकेन. तेव्हा दोघांच्याही हातामध्ये त्रिशूळ पडतो आणि नित्या तो त्रिशूळ सांभाळते आणि अधिराजही मदत करतो. तेव्हा आता ती म्हणते की हे बघ, आपलं हे नातं हे 7 जन्मांचं नाही तर 700 जन्मांचं आहे. त्याच वेळेला जोगती नेते आणि म्हणते की तुमच्या नात्याला 4 दिवसात काहीतरी न्याय मिळणार. असं म्हटल्यावर दोघेही बघतात. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब